2. प्रश्न क्रमांक 30,271. वितरित केल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, या प्रश्नाचं उत्तर वाचल्यानंतर असं वाटतं की पुणे शहर पिंपरी चिंचवड शहरामध्ये बिलकुल ट्रॅफिकच नाही असं वाटतं. इतकं या उत्तरामध्ये असं दिलं की सगळ्या योजना किंवा सगळे उपक्रम रस्त्याच्या संदर्भातले कनेक्टिव्हिटी भूसंपादन सगळं झालंय आणि रस्ते मोकळे आहेत. अध्यक्ष महोदय, असं नाहीये. मंत्री महोदयांना या निमित्तानं मी काही प्रश्न विचारू इच्छितो. अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये आम्ही काय प्रश्न विचारले त्याला उत्तर देताना अमुक या ठिकाणी अडचण होती त्याच्यात दिलेलं झालेलं आहे, म्हणजे मार्गावर आहे, हे सगळं ठीक आहे. अध्यक्ष महोदय, आम्हाला शहरामध्ये आम्हाला जिल्ह्यामध्ये विचारलं जातं की हे ट्रॅफिक समस्या कधी सुटणार. अध्यक्ष महोदय, आपल्याकडं उपाययोजना करण्यासाठी भूसंपादन आपण करणार होतो. भूसंपादन संदर्भामध्ये आमची काही मागणी राज्य सरकारकडे होती. 61 मीटरच्या रुंदीकरणात संदर्भामध्ये पुणे नाशिकच्या त्याच्यामध्ये आम्हाला PCMCच्या हद्दीमध्ये 262 कोटी रुपयाची आम्ही मागणी केली होती. त्यानंतर PMRD हद्दीमध्ये 288 कोटीची मागणी केली होती. हा निधी मंजूर झाला, असं मंजूर कधी होणार हे आम्हाला माहिती नाही. तर तो मंजूर कधी होणार या संदर्भामध्ये मुख्यमंत्री मंत्री महोदयांनी आम्हाला त्या संदर्भात अवगत करावं प्रश्नाच्या माध्यमातून. अध्यक्ष महोदय, दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे आमच्याकडं पुणे जिल्ह्यामध्ये आता रिंग रोड तयार होतं. रिंग रोड तयार होत असताना बऱ्याच ठिकाणी भूसंपादन झालेलं नाही PMRDच्या एरियामध्ये. अध्यक्ष महोदय, कनेक्टिव्हिटी करण्यासाठी आपल्याला या संदर्भामध्ये कठोर पाऊल घेऊन भूसंपादन करावं लागेल. जर रिंग रोड झाला तर आमच्याकडल्या IT सेक्टर असेल, ऑटोमोबाईल सेक्टर असेल किंवा वेगवेगळ्या इंडस्ट्री सेक्टर असतील किंवा आमचे जे पण नॅशनल हायवे, मी प्रश्न विचारतो, नॅशनल हायवे असतील त्या सगळ्यांना जोडण्यासाठी आपल्याला याची फार मदत होईल. तर त्या संदर्भामध्ये काय आपण कालबाह्य म्हणजे कार्यक्रम आपण तयार करणार का, ते एक आपल्याला त्या या निमित्तानं सांगावं. अध्यक्ष महोदय, आमच्याकडं मेट्रोचा खऱ्या अर्थानं मेट्रोची गरज आमच्याकडे आहे. अध्यक्ष महोदय, एकच आमच्याकडं आत्ता मेट्रोची लाईन चालू होती म्हणजे निगडी ते पुणे. अध्यक्ष महोदय, आमची मागणी होती की हिंजवडी, वाकड, चाकण हा एक मार्ग किंवा चाकण निगडीवरनं चाकण MIDC म्हाळुंगे MIDC असा एक मार्ग आम्ही त्याच्या संदर्भामध्ये मागणी केली होती. त्या मार्गा संदर्भामध्ये सुद्धा आम्हाला जर आजच्या या प्रश्न उत्तराच्या माध्यमातून मंत्री महोदयांनी सांगितलं तर ती एक आम्हाला नक्की मदत या ट्रॅफिकच्या संदर्भामध्ये होईल. अध्यक्ष महोदय, ट्रॅफिक समस्या ही वाढत असताना काही प्रमाणामध्ये DP पिंपरी चिंचवड महापालिकेचा DP आणि PMRDचा DP अजूनही नामंजूर आहे, म्हणजे रद्दच आहे. PMRDचा रद्द आहे, PCMCचा अजून याच्यामध्ये आहे. तर अध्यक्ष महोदय, जोपर्यंत DP तयार होत नाहीत तोपर्यंत या कनेक्टिव्हिटी होणार नाहीत. तर ते DP मंजूर करण्या संदर्भामध्ये शासन काय विशेषतः PMRDचं काय भूमिका घेणार आहे हे पण या निमित्तानं सांगावं. अध्यक्ष महोदय, आमच्या पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये असे अनेक रस्ते आहेत. मी एक उदाहरण देतो, माझा शेवटचा प्रश्न आपल्याला सांगतो. अध्यक्ष महाराज, मंत्री महोदय, मागच्या दसऱ्याच्या दिवाळीच्या मध्ये माझ्या शहरामध्ये 60,000 गाड्या आल्या. 60,000 लहान मोठ्या 60,000 गाड्या आल्या. मग 60,000 गाड्या आल्या तर आम्हाला जर लोकांना त्या गाड्या आल्यानंतर आम्हाला त्या ठिकाणी रस्ते पण असले पाहिजेत. लोकांना हे आम्हाला सांगता आलं पाहिजे आणि त्याच्याकरता आम्हाला सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, DP नुसार काम करणं आणि DPवर काम करत असताना काही कठोर निर्णय घेताना भूसंपादन हा सगळ्यात महत्त्वाचा आणि मार्ग आहे. आणि त्याच्याकरता मंत्री महोदय, आपण भूसंपादनासाठी आणि या सगळ्या गोष्टी म्हणजे या सगळ्या भूसंपादन करण्यासाठी त्याच्या संदर्भातल्या सूचना आणि त्याला कालबाह्य कार्यक्रम म्हणजे एवढ्या दिवसात 50 सेकंद तुम्ही प्रश्न विचारताय तर उत्तर घेऊया. नंतर मला भेटणार नाही ना सर बोलायला. बघू ते नंतर बघू. पहिली उत्तर समाधानकारक येत आहे का बघूया ना. बसा, बोला मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, पिंपरी चिंचवडच्या आणि PMRD आणि ह्या सगळ्या ट्रॅफिकच्या संदर्भामध्ये अध्यक्ष महोदय, आपल्यालाही माहिती आहे की हे मोठं IT क्षेत्र आहे, इथे MIDC आहेत आणि आत्ता तिथे ट्रॅफिकचं कंजेशन आहे. मुख्यमंत्री साहेबांनी जसं सांगितलं की बँगलोर जेव्हा IT म्हणून आलं उदयास, पण तिथे आपण इन्फ्रास्ट्रक्चर पुरवू शकलो नाही म्हणून आज बँगलोर नाही, आज महाराष्ट्र त्याच्यामध्ये नंबर 1 आहे. त्यामुळे अध्यक्ष महोदय, मी सर्वप्रथम तर सांगू शकते सदस्यांना की आपण ह्या सगळ्या गोष्टीचं जरी DP PMRDAचा कॅन्सल झाला असेल तरी आपल्याला मुख्यमंत्री साहेबांनी ह्याचं स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग करण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण प्रामुख्याने
18 मीटरचे रोड, 24 मीटरचे रोड हे आत्ता आपण प्रस्तावित करतोय आणि त्या पद्धतीने त्याचं प्लॅनिंग चालू आहे. त्यामुळे अध्यक्ष महोदय ते प्लॅनिंग चालू आहे ते डीपीसाठी आपल्याला थांबणार नाही अध्यक्ष महोदय. त्याचप्रमाणे अध्यक्ष महोदय मी सांगू इच्छिते की ह्या सगळ्याची कोंडी सोडवण्यासाठी सर्वतोपरीने जर आपण बघितलं तर NHIच्या माध्यमातून असेल किंवा रिग रोड असेल, तिथले DP रोड जे आहेत जे विकसित करायचे आहेत, इंटरनल रोड आहेत आणि मेट्रो, या सगळ्याचं प्लॅनिंग आपलं आहे आणि ह्याचीच कामं चालू आहेत. जर मला प्रामुख्याने जर त्यांना सांगायचं झालं, मी सगळंच इथे सांगून वेळ घेणार नाही अध्यक्ष महोदय, पण आपण जे स्वामीनारायण मंदिर आणि भूमकर पूल ते नवले पूलचं काम आत्ता चालू आहे अध्यक्ष महोदय. त्याचप्रमाणे पिंपरी हद्दीतील भूमकर चौक, वाकड, ताथोडे, पुनावळे या भागातील पिंपरी चिंचवड महानगरपालिका दिल्या जाणाऱ्या अतिरिक्त जे सेवा रस्त्यांचं काम आहे अध्यक्ष महोदय, त्याचं आपण आत्ता टेंडर प्रोसिजर चालू आहे. त्या सेवा रस्त्याचं ॲक्विजिशन चालू आहे अध्यक्ष महोदय. ते आपण लगेचच काम, काही ठिकाणचं काम त्याचं सुरू पण आहे अध्यक्ष महोदय. काही ठिकाणी आपल्याला ॲक्विजिशनसाठी सेवा रस्त्यांच्या ॲक्विजिशनसाठी वेळ लागला, तिथलं आपण काम आत्ता सुरू करतो आहे अध्यक्ष महोदय. त्याचप्रमाणे जर तुम्ही बघितलं असेल तर नरे ते रावत या ब्रिजचा प्रस्ताव पण आपण सादर केलेला आहे अध्यक्ष महोदय. त्याची किंमतच 3660 कोटी आहे अध्यक्ष महोदय. आपल्याला माहीतच असेल अध्यक्ष महोदय की नाशिक फाटा ते केड हा 8 पदरी जो आत्ता हे ब्रिज तो मंजूर झालेला आहे आणि जे रिंग रोडसाठीचं जे आपल्याला भूसंपादनासाठी जो निधी आवश्यक आहे 600 कोटीचा अध्यक्ष महोदय, तर तो शासन हा उपलब्ध करून देणार आहे अध्यक्ष महोदय. तशी ऑलरेडी मुख्यमंत्री साहेबांनी पण सांगितलेलं आहे की आम्ही ॲक्विजिशनला लागणारा जेवढा पण निधी आहे तो उपलब्ध करून देऊ अध्यक्ष महोदय. त्याचप्रमाणे जर मेट्रोचं बघितलं तर मेट्रोच्या ज्या लाईन आहेत ते आपल्याला PCMC ते फुगेवाडी, फुगेवाडी ते जिल्हा न्यायालय, जिल्हा न्यायालय ते स्वारगेट, वनाज ते गरवारे कॉलेज, त्याचप्रमाणे आपला जो मोठी हिंजवडी ते शिवाजीनगर ही मेट्रोचं काम तर जवळजवळ 98% पूर्ण झालेले अध्यक्ष महोदय. आणि त्याचप्रमाणे जे नाशिक फाटा ते CIRT ते जुना मुंबई पुणे रस्ता ते भोसरी गावठाण ह्याच्यामध्ये आपल्याला 100% रस्त्याचा ताबा मिळालेला अध्यक्ष महोदय. ते आपण काम सुरू करतो आहे. भोसरी गावठाणचा पण आपल्याला 100% ॲक्विजिशन झालेले अध्यक्ष महोदय. त्याचप्रमाणे भोसरी गावठाण ते स्पाईन रस्ता त्याचा जवळजवळ 69-70% आपण ॲक्विजिशन केलेले अध्यक्ष महोदय. त्यामुळे हे सगळे प्रकल्प आहेत, हे काही स्तरावर पूर्ण होत आहेत, काहीचं आत्ता काम चालू आहे, काही आपल्याला ॲक्विजिशनची प्रोसिजर आपण ज्याच्यात पूर्ण केलेली आहे, काही टेंडर प्रोसिजरवर आहे अध्यक्ष महोदय. त्याचप्रमाणे आपण जे ट्रॅफिक सिग्नल AIच्या ह्याच्यामधनं करण्याचं प्लॅनिंग पण तिथे करतो आहे. आपण ट्रॅफिक नियोजनाचा एक आराखडा पण त्या सगळ्या संदर्भातला तयार केलेला अध्यक्ष महोदय. आणि ट्रॅफिक सोडवण्यासाठी निश्चितच अध्यक्ष महोदय खूप मोठा टास्क आहे, उशीर लागतो आहे, पण आपण ज्या पद्धतीचं प्लॅनिंग अध्यक्ष महोदय करतो आहे तर आपण लवकरच लवकर तिथल्या सगळ्या ट्रॅफिकचं नियोजन करून आपण ही ट्रॅफिकची समस्या सोडवू. राजेश पवार. धन्यवाद अध्यक्ष महोदय. राजेश पवार. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, थांबा होऊ दे, त्यांचं होऊ दे, महेश भाई त्यांचं होऊ दे. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय एक मिनिट. ओ रासने साहेब. अध्यक्ष महोदय, सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी काही दिवसापूर्वीच आपल्या भाषणामध्ये माहिती दिली आहे की राज्यामध्ये तुम्ही डायरेक्ट प्रश्न विचारा. येणाऱ्या काही वर्षांमध्ये 70% अर्बनायझेशन होणार आहे. त्यामुळे अध्यक्ष महोदय, ट्रॅफिकची समस्या ही फक्त आता पुणे मुंबई शहरापुरती राहिली नसून राज्याच्या Tier 2 सिटीजमध्ये म्हणजे नांदेड, परभणी असेल, लातूर, कोल्हापूर, सातारा, सांगलीसारख्या शहरामध्ये सुद्धा गंभीर झालेली आहे. त्यामुळे नांदेड शहरामध्ये अध्यक्ष महोदय रिंग रोड असेल, फ्लायओव्हर असेल, रिव्हर रोड असेल, याची अत्यंत आवश्यकता आहे. त्यामुळे माझा स्पेसिफिक प्रश्न अध्यक्ष महोदय असा आहे की नांदेडचं आता DP प्लॅनचं काम चालू होणार आहे. त्यामुळे पुणे PMRDच्या धर्तीवरती सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना मला ही विनंती विचारायची की नांदेडचा तुम्ही प्रश्न विचारावं, विनंती करायला इकडे उभे राहू नका. बोला तुम्ही. स्ट्रक्चर प्लॅन आपण अध्यक्ष महोदय मी सर्व सन्माननीय सदस्यांचा आदर राखून पुन्हा एकदा या सभागृहात सांगतो
प्रश्नोत्तराचा तास हा लिखी उत्तरावर सप्लिमेंटरी क्वेश्चन करता आहे, तो भाषण देण्याकरता नाही, तो राज्यभरातले प्रश्न विचारण्याकरता नाही. जे स्पेसिफिक उत्तर दिलेलं आहे त्याच्यावर आपला सप्लिमेंटरी क्वेश्चन असेल तर तो विचारला पाहिजे. ही प्रॅक्टिस आपण प्रत्येकाने केली पाहिजे अशी माझी आपल्या सर्वांना हात जोडून विनंती आहे. अध्यक्ष महोदय, आता मंत्री महोदयांनी हो सांगितलं. हो बसा. अध्यक्ष महोदय, पण ते जे आम्हाला शासनाकडनं जे भूसंपादनासाठी जोपर्यंत आम्हाला निधी उपलब्ध होत नाही तोपर्यंत ते भूसंपादन होत नाही. जसं त्यांनी सांगितलं की भोसरी ते इंद्रायणी नदी 69% फक्त ॲक्विजिशन झाले, एक जवळजवळ 30% आपल्याला 31% अवॉर्ड करायचं, तर त्याच्या संदर्भातला निधी आमच्याकडं उपलब्ध नाही. PMRDच्या संदर्भामध्ये सुद्धा तीच भूमिका आहे, इंद्रायणी नदीपासनं तर खेडपर्यंत असे बरेच छोटे छोटे पॅच आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला ॲक्विजिशन करायचं, पण आमच्याकडे तशा संदर्भातला काहीच निधी नसल्यामुळं ते ॲक्विजिशन होत नाही. तर त्या संदर्भामध्ये आपण मंत्री महोदय या संदर्भामध्ये योग्य असं काहीतरी निर्णय राज्य शासनाकडनं किती दिवसात येईल, म्हणजे त्या दिवसाने हे होईल अशा संदर्भातले आमचा एक प्रश्न आहे, तेवढा क्लिअर करा. माननीय अध्यक्ष महोदय, जे महत्त्वाचे प्रोजेक्ट्स आहेत आणि ज्याच्याकरता ॲक्विजिशनचा निधी राज्य सरकारने द्यायचा आहे तो आम्ही लवकरात लवकर उपलब्ध करून देऊ. त्या संदर्भात मी स्वतः एक बैठक घेईन आणि तो आवश्यक निधी आपण देऊ. काही निधी हा महानगरपालिकेला स्वतःला त्या ठिकाणी खर्च करायचा आहे, त्या ठिकाणी महानगरपालिकेकडनंही तो वेगाने ॲक्विजिशन झालं पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न करू. जिथे PMRDचं क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये PMRD आणि राज्य सरकार मिळून ॲक्विजिशन करता जो काही निधी लागेल तो निधी आम्ही उपलब्ध करून देऊ. संघ पुणे शहरातील अतिशय मध्यवर्ती भागात आहे. त्याकरता मी अंडरपासची मागणी केली आहे. शिवाजी रस्ता व बाजीराव रस्ता त्या अंडरपासला कधी मान्यता देणार? त्याचबरोबर वाहतूक कोंडी हे अरुंद रस्ते असल्यामुळे अतिक्रमणमुळे होती, अतिक्रमण मुक्त कधी होणार? कालच मनपा आयुक्त आणि पोलीस आयुक्तांनी जी वारंवार अनधिकृत फ्लेक्सच्या विषयातली मागणी केली होती ते 8 दिवसात पुणे शहर फ्लेक्स मुक्त करणार अशी चांगली घोषणा केली. त्याचबरोबर त्याच्यात जे पहाड उभारले जातात त्यामुळे सुद्धा आपल्याकडे अतिक्रमण कोंडी होती, त्याची दूर कधी करणार? अतिक्रमण चला बोला मंत्री महोदय बोला. मंत्री महोदय, अध्यक्ष महोदय, पहिल्यांदा तर प्रश्न पूर्णपणे स्कोपच्या बाहेर आहे, हा स्कोपमधला प्रश्न नाही. तथापि त्यांनी जो मुद्दा मांडलेला आहे तो महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे निश्चितपणे त्या ठिकाणी त्यांनी ज्या अंडरग्राऊंड रस्त्याची किंवा टनेलची मागणी केली आहे त्याची व्यवहार्यता तपासून पाहण्यात येईल आणि त्याच्यावर पुढची कारवाई केली जाईल. आणि इतरही मुद्दे त्यांनी जे मांडले आहेत ते गांभीर्याने घेतले जातील. तथापि पुन्हा एकदा लक्षात आणून देतो की या ठिकाणी विचारलेला प्रश्न स्कोपच्या बाहेर आहे. जगताप साहेब बोला. जगताप साहेब. धन्यवाद अध्यक्ष महोदय. आत्ताच मंत्री महोदयांनी जे उत्तर दिलं, पुणा बँगलोर हायवेच्या सेवा रस्त्यांची कामं चालू झालेली आहेत, त्याच्या संदर्भातच माझा एक स्पेसिफिक प्रश्न आहे की गेली 8 महिन्यापासून ते काम चालू आहे, संत गतीने चालू आहे, ते त्याचा वेग कधी पकडेल? आणि दुसरं, तिथे अंडरपासमध्ये खूप ट्रॅफिक होती आणि आम्ही जवळपास 8 अंडरपास हे त्यांना तिथे पॉईंट आऊट करून दिलं आहे. त्याचा DPR आणि प्रस्ताव हा शासनाकडे दिलेला आहे. तो DPR आणि प्रस्ताव आणि त्याचं काम कधी चालू होईल? अध्यक्ष महोदय, त्यांचे 8 अंडरपासचे तांत्रिकदृष्ट्या तपासून त्याच्यावर कारवाई केली जाईल. आणि दुसरा जे त्यांनी प्रश्न विचारला जसं थोडा स्कोप बाहेरचा आहे त्याची माहिती घेऊन दिली जाईल. चला आता पुढे जाऊया. शेवटचं घ्या. चला जिल्ह्यात. अध्यक्ष महोदय, माननीय मुख्यमंत्री महोदयांचे पहिल्यांदा आभार की पुण्याच्या आजूबाजूचे सगळे रिंग रोड आणि सगळे एलिव्हेटेड रोड त्यांनी मंजूर केलेले आहेत. आणि प्रश्न स्पेसिफिक एवढाच आहे की या प्रश्नाच्या उत्तरात जे म्हटलंय की इनर रिंग रोडचं काम PMRD करत आहे, ते काम कधी सुरू होईल हा माझा पहिला प्रश्न आहे. मुख्यमंत्री महोदयांच्या पुढाकारानं जवळपास 2200 कोटी रुपये खडकवासल्यापासून लोणी काळभोरपर्यंतच्या टनेलसाठी दिलेले आहेत. ती जवळपास 34 किलोमीटरची जागा पुणे शहरामध्ये भविष्यातील रहदारीच्या व्यवस्थेसाठी उपलब्ध होऊ शकते. शासनाच्या मालकीची जागा आहे, त्याचा आपण रहदारी मुक्त शहर करण्यासाठी किंवा ट्रॅफिक मुक्त करण्यासाठी वापर करणार का, हा माझा दुसरा प्रश्न आहे.
आणि जे पुण्याला जोडणारे सगळे रस्ते आहेत त्याच्यावर अतिक्रमण असल्यामुळे असणारी समस्या वाढतीये. त्यामुळे नॅशनल हायवे आणि महानगरपालिका मिळून हे जे काही व्यवस्था त्या ठिकाणी अतिक्रमणं झालेली आहेत ती अतिक्रमणं हटवण्यासाठी काही टाइम बाउंड कार्यक्रम करणार का? अतिक्रमण काढण्याचे निर्देश अध्यक्ष महोदय दिले जातील. त्याचप्रमाणे जसं मगाशी सांगितलं तसं रिंग रोडच्या संदर्भामध्ये MSRDCचा जो रिंग रोड आहे तो 12 पॅकेजेस होते, त्यातले 9 पॅकेजेसचं काम चालू झालेलं आहे. त्याचप्रमाणे जो PMRDAचा रिंग रोड आहे मगाशीच सांगितलं की त्याच्यात 14.1 हेक्टरचं भूसंपादन आवश्यक आहे, ज्याच्यासाठी आपल्याला 600 कोटीची तरतूद करायची आहे. आता मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं आहे की ती तरतूद आपण PMRDA आणि आपल्याकडनं उपलब्ध करून देऊ. ॲक्विजिशनचं काम आपण आत्ता चालू आहे, म्हणजे ते थांबवलेलं नाही आहे. त्यामुळे हा पण PMRDAचा पण आपण रिंग रोड लवकर मारू. चला घ्या, बोला बोला. काय मुख्यमंत्री महोदय होते त्यावेळेस विचारायचं होतं. आता तुम्ही आम्हाला शेवट ठीक आहे या संदर्भात